बँकेच्या चालक म्हणून कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला। विशाल विष्णुपंत माने असे या कर्मचाऱ्याचं नाव असून आज सकाळी त्यांचा मृत्यू झाला। त्यांच्या मृत्यूला अर्बन बँकेचे प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला। या घटनेनंतर नातेवाईकांनी मृतदेह स्वीकारायला नकार देत सीपीआर परिसरात गोंधळ घातला। याबाबत मृत माने यांचे मित्र शिवराज पाटील यांनी अधिक माहिती दिली। विशाल विष्णुपंत माने जो गेली किमान 5 ते 6 वर्ष अर्बन बँक कोल्हापूर येथे सर्व्हिसला होता शिपाई म्हणून। आज त्याचा मृत्यू झाला। तर सकाळी 5 ते 6च्या दरम्यान त्याला हार्ट अटॅक आला असं डॉक्टरने आम्हाला सांगितलं। गेली 1 ते 1.5 महिना त्याला बँकेच्या पूर्ण टीम म्हणजे तो जिथं सर्व्हिसला होता अर्बन बँकमध्ये तिथल्या सगळ्या अधिकारी आणि इतर त्यांच्या संचालक बॉडी आम्हाला तर असं निदर्शनास आलं की त्यांच्याकडून त्याला खूप हॅरेसमेंट होत होती। परत त्याला कसला तरी मेमो पण काढलेला, त्याचं उत्तर त्यांनी वकिलांमार्फत 8 दिवसापूर्वी दिलेलं आहे। पण असं हॅरेसमेंट जर एखाद्या कर्मचाऱ्याला होत असली, आज तो गेला, त्याचं कुटुंब पूर्ण उघड्यावर पडले आणि आता इथं पोलीस पण होते, पोलिसांना पण आम्ही सांगितलं। आम्ही त्यानंतर बँकेत जाऊन त्या डायरेक्टर आणि चेअरमन व्हाईस चेअरमन यांच्याशी बोललो, पण त्याच्या फॅमिलीला योग्य तो ज्यांनी त्रास दिला त्यांच्यावर कारवाई होऊन त्याच्या फॅमिलीला योग्य तो न्याय मिळावा हीच आमची इच्छा आहे। यावेळी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तानाजी सावंत, लक्ष्मीपुरीचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी घटनास्थळी जाऊन नातेवाईकांची समजूत काढण्याचा बराच वेळ प्रयत्न केला। मात्र माने यांचे नातेवाईक आणि मित्र परिवार यांनी मयत माने यांच्या कुटुंबियांची जबाबदारी कोण घेणार असा प्रश्न उपस्थित केला। यावेळी स्थानिक नेते व लक्ष्मीपुरी पोलिसांनी अर्बन बँकेच्या प्रशासनाशी चर्चा केली। यानंतर मयत माने यांचा नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला। माझा महाराष्ट्र, कोल्हापूर।